आपण कॉर्पोरेट स्ट्रॅटेजीबद्दल नेहमी ऐकतो, नाही का? म्हणजे मोठमोठ्या कंपन्यांच्या बोर्डरूममध्ये वापरली जाणारी एक जबरदस्त पद्धत. पण कधी विचार केलाय की हेच यशस्वी सिद्धांत जर आपण आपल्या वैयक्तिक आयुष्याला लावले तर काय होईल? चला, आज आपण याच संकल्पनेचा जरा खोलात जाऊन विचार करूया. म्हणजे बघा, बिझनेसच्या जगात स्ट्रॅटेजीचं एकच ध्येय असतं: स्पर्धेत टिकून राहायचं आणि जिंकायचं. हे एक खूप गंभीर आणि जोखमीचं क्षेत्र आहे, जिथे प्रत्येक निर्णय थेट कंपनीच्या भविष्यावर परिणाम करतो. पण इथे खूप मोठा प्रश्न उभा राहतो: आपण कंपन्यांची ही जिंकण्याची मानसिकता थेट आपल्या आयुष्याला लावू शकतो का? की जगण्याचा अर्थ यापेक्षा काहीतरी वेगळा आणि अधिक खोल आहे? आणि इथेच आपल्याला एक वेगळी, जास्त अर्थपूर्ण व्याख्या मिळते. आयुष्यभराच्या रणनीतीचा उद्देश जिंकणं हा नाही आहे, तर एक उत्तम आयुष्य जगणं हा आहे. हा एक असा दृष्टिकोन आहे जो केवळ यशाच्या पलीकडे जाऊन खऱ्या समाधानावर आपलं लक्ष केंद्रित करतो. चला तर मग आता जरा याच्या खोलात शिरूया. बघूया तरी की कॉर्पोरेट जगातली रणनीतीची तत्त्व आपल्या वैयक्तिक विकासासाठी कशी मार्गदर्शक ठरू शकतात, आणि या दोन जगात खरंच किती साम्य. आता हे बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी आणि लाईफ स्ट्रॅटेजी यांच्यात किती आश्चर्यकारक साम्य आहे पहा. यशाची व्याख्या करण्यापासून ते बदलाची अंमलबजावणी करण्यापर्यंत या सातही पायऱ्या जशाच्या तशा दोन्ही ठिकाणी लागू होतात. आणि हेच या संपूर्ण विचाराचं खरं सामर्थ्य आहे. तर मग सगळ्यात पहिली आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती? ती म्हणजे उत्तम म्हणजे नेमकं काय हे स्वतःसाठी ठरवणं. समाज आपल्याला काय सांगतो यापेक्षा आपल्यासाठी खऱ्या अर्थाने काय महत्त्वाचं आहे हे शोधणं जास्त गरजेचं आहे. आपण साधारणपणे यश कशाला म्हणतो? पैसा, प्रसिद्धी, पॉवर, बरोबर? पण मानसशास्त्र आपल्याला सांगतं की या गोष्टींमधून मिळणारा आनंद ना, तो फार काळ टिकत नाही. याउलट खरं समाधान मिळतं ते एका सर्वांगीण दृष्टिकोनातून, जे पूर्णपणे आपल्या आंतरिक समाधानावर अवलंबून असतं. तर मग हे उत्तम आयुष्य नक्की कशावर उभं आहे? यासाठी एक मॉडेल आहे, PERMAV. यात 6 महत्त्वाचे स्तंभ आहेत. P म्हणजे पॉझिटिव्ह इमोशन्स, म्हणजे रोजच्या जगण्यातला आनंद आणि समाधान. E म्हणजे एंगेजमेंट, म्हणजेच आपल्या कामात पूर्णपणे रमून जाणं. R म्हणजे रिलेशनशिप्स, आपले इतरांशी असलेले सखोल नातेसंबंध. M म्हणजे मीनिंग, म्हणजेच आयुष्याला काहीतरी मोठा अर्थ असणं. A म्हणजे अचीवमेंट, ध्येय ठरवून ते पूर्ण करणं. आणि V म्हणजे व्हायटॅलिटी, आपली शारीरिक आणि मानसिक ऊर्जा. हे 6 स्तंभ मिळून एका खऱ्या अर्थाने परिपूर्ण आयुष्याचा पाया घालतात. ठीक आहे, आता आपण एका खूप जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत. याला म्हणतात स्ट्रॅटेजिक लाईफ पोर्टफोलिओ. हे काय करतं तर आपली वेळ आणि ऊर्जा सध्या कुठे गुंतवली जातीये याचं एक स्पष्ट चित्र आपल्यासमोर उभं करतं. हे असं समजा जसं एखाद्या कंपनीचे वेगवेगळे बिझनेस युनिट्स असतात ना, तसंच आपल्या आयुष्यातही स्ट्रॅटेजिक लाईफ युनिट्स असतात. म्हणजे काय तर आपल्या आयुष्याचे ते 16 महत्त्वाचे भाग, जसं की आपलं करिअर, आरोग्य, नातेसंबंध, जिथे आपण आपली संसाधने गुंतवतो. चला, आता हा मॅट्रिक्स नीट समजून घेऊया. इथे 2 अक्ष आहेत. उभा अक्ष आहे महत्त्व आणि आडवा अक्ष आहे समाधान. आणि हे जे वेगवेगळे गोळे दिसतात ना, त्यांचा आकार दाखवतो की आपण त्या गोष्टीवर किती वेळ घालवतोय. आता वरच्या डाव्या कोपऱ्यात बघा, इथे अशा गोष्टी येतात ज्या महत्त्वाच्या तर आहेत, पण समाधान मात्र कमी देतात. यांनाच आपण म्हणतो तातडीचे मुद्दे. आणि या उलट खालच्या उजव्या कोपऱ्यात काय आहे? कमी महत्त्वाच्या पण भरपूर समाधान देणाऱ्या गोष्टी. हा झाला आपला कम्फर्ट झोन. हे सगळं ऐकायला थोडं किचकट वाटू शकतं, बरोबर? म्हणून आपण हे एका खऱ्या उदाहरणातून समजून घेऊया, म्हणजे लक्षात येईल की यातून किती कामाची माहिती समोर येते. चला भेटूया टोनीला. तो एक इंजिनियर आहे. त्याने काय केलं तर आपल्या आयुष्याचा पोर्टफोलिओ तयार केला आणि त्यातून त्याला काही अनपेक्षित गोष्टी समजल्या. आणि जेव्हा टोनीने त्याचा मॅट्रिक्स पाहिला तेव्हा त्याला काय दिसलं तर तातडीच्या मुद्द्यांच्या रकान्यात त्याचे नातेसंबंध, मानसिक आरोग्य आणि शिक्षण हे विषय होते. म्हणजे या गोष्टी त्याच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या, पण त्याला त्यात समाधान अजिबात मिळत नव्हतं. आणि दुसरीकडे कम्फर्ट झोनमध्ये ऑनलाईन मनोरंजनाचा एक भला मोठा गोळा होता, म्हणजे त्याचा बराचसा वेळ तिथेच जात होता. आणि गंमत म्हणजे टोनी काही एकटा नाहीये. एका अभ्यासानुसार जवळजवळ 95% लोकांना त्यांच्या आयुष्यात असा किमान एकतरी तातडीचा मुद्दा सापडतोच. याचा अर्थ काय की आपल्यापैकी बहुतेकांसाठी हा विचार करणं खूप गरजेचं आहे. बरं, मग फक्त विश्लेषण करून काय उपयोग? काहीतरी ॲक्शन पण घ्यायला हवी, नाही का? चला तर मग बघूया की या विश्लेषणातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ठोस पावलं कशी उचलायची. समजा नातेसंबंध हे एक तातडीचं क्षेत्र म्हणून समोर आलं तर काय करायचं?
एक छोटंसं सोपं पाऊल उचलायचं. उदाहरणार्थ 3 जुन्या मित्रांनाच सहज फोन लावायचा आणि मग बघायचं की या एका लहानशा कृतीमुळे समाधानाच्या पातळीत काही फरक पडतोय का. म्हणजे शेवटी ध्येय काय आहे? ध्येय हे आहे की आपला आदर्श पोर्टफोलिओ कसा दिसेल. तर त्यात वरच्या उजव्या भागात म्हणजे जिथे महत्त्व आणि समाधान दोन्ही जास्त आहे तिथे मोठे गोळे असतील. म्हणजेच आपला जास्तीत जास्त वेळ आणि ऊर्जा अशा गोष्टींवर खर्च होईल जे आपल्या उत्तम आयुष्याच्या व्याख्येशी जुळतात. रोमन तत्त्वज्ञ सेनेका याचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे जे या सगळ्याचं सार सांगतं. तो म्हणतो, तुम्ही कोणत्या बंदराकडे जात आहात हेच जर तुम्हाला माहीत नसेल तर कोणताही वारा तुमच्यासाठी अनुकूल नसतो. किती खरं आहे नाही का? दिशाच नसेल तर संधींचा उपयोग कसा करणार? आणि शेवटी सेनेकाचंच आणखी एक वाक्य. तो म्हणतो, नशीब म्हणजे जेव्हा तयारीची संधीशी भेट होते. आयुष्य हे फक्त नशिबावर अवलंबून नाही. ही जी आयुष्यभराची रणनीती आहे ना, तीच ती तयारी आहे जी आपल्याला एक उत्तम आयुष्य जगण्यासाठी संधी निर्माण करायला मदत करते.